जेवल्यानंतर आपण आवर्जून हा पदार्थ पितो तो म्हणजे ताक. उन्हाळ्यामध्ये ताक पिल्यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीरातील उष्णता कमी होते. यासारखे अनेक भरपूर फायदे आपल्याला ताक पिल्याने होते. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये ही ताक मसाला रेसिपी नक्की ट्राय करा. महिनाभर टिकणारा ताक मसाला, थंडगार पाचक मसाला ताक या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून पहा. तर यासाठी काय काय लागणार आहे ते आपण बघूयात. 2 चमचे इथे मी जिरे घेतलेला आहे. 1 चमचा शहाजिरे घेतलेला आहे. शहाजिरं असलं तरीही चालेल, नसलं तरीही चालेल. 2 चमचे धणे घेतलेले आहेत. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. 1 चमचा काळी मिरी घेतलेला आहे. तर हे सर्व छान भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य छान वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहे, जेणेकरून ते थोडंसं थंड होईल. आणि इथे बघा फ्रेश मी पुदिना घेतलेला आहे. तर आपल्याला पुदिनाची पानं आहे ना भाजून घ्यायची आहेत, म्हणजे त्यातला जो ओलसरपणा असतो तो आपला निघून गेला पाहिजे, म्हणजे आपला हा मसाला महिनाभर सहज टिकतो. तर इथे बघा थोडं थोडं पाणी निघून जात आहे. तर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत ही पानं आपल्याला भाजून घ्यायची आहेत छान. आता हे सगळं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. तर जास्त सुद्धा बारीक करायचं नाहीये, मीडियम मध्ये आपल्याला हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे बघा मसाले ऍड करते. 1 चमचा हिंग घालायचा आहे. 1 चमचा सुंठ पावडर घालायची आहे. 1 चमचा सेंधव मीठ घालायचं आहे. साधं मीठ घातलं तरीही चालेल. आणि 1 चमचा साखर घालायची आहे आणि 1 चमचा आमचूर पावडर सुद्धा मी ऍड केलेली आहे. तर इथे बघू शकता मी इथे मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे. जास्त बारीक पण नाही करायचंय आणि जास्त जाड सुद्धा ठेवायचं नाहीये. हे बघा या पद्धतीने असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि ताक बनवताना ना हे 2 चमचे जरी टाकले ना तरी आपलं ताक अतिशय सुंदर बनतं. आणि हा ताक मसाला एका हवाबंद काचेच्या बॉटलमध्ये ठेवला तर अगदी महिनाभर टिकतो, सहज टिकतो. आणि ताक बनवताना ना आपण एकदम पटकन हे 2 चमचे टाकले ना की आपलं अतिशय सुंदर असं ताक बनतं. तर ताक कसं बनवायचं चला तर आपण बघूया. आपल्याला इथे 1 वाटी दही घ्यायचं आहे. चांगलं दही फेटून घ्यायचं आहे. आणि हा ताक मसाला आपण बनवून ठेवला ना की आयत्या वेळेला अजिबात गडबड होत नाही. म्हणजेच दही हलवलं की 2 चमचे जर आपण याच्यामध्ये ताक मसाला टाकला, म्हणजे आपल्या दह्याच्या क्वांटिटीनुसार हे अवलंबून असतं. तर मस्त ताक असा तयार होतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास थंड पाणी टाकायचे आहेत आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर असं ताक आपल्याला तयार होतं. आणि या ताकाला थोडीशी अजून टेस्ट येण्यासाठी आपल्याला मिरची आणि आलं टाकायचं आहे. म्हणजे थोडंसं तिखटपणा, तुम्हाला जर तिखट हवं असेल तर याच्यामध्ये आपल्याला मिरची सुद्धा टाकायची आहे. तर आपण इथे 1 मिरची आणि आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत. तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही अव्हॉइड करू शकता, पण सुंदर लागतं. 1 मिरची आणि आलं ठेचून याच्यामध्ये बारीक करून टाकायचं, सुंदर असं लागतं. त्यानंतर तुम्हाला जर अजून थंड हवं असेल तर याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे. एवढं सुंदर ताक तयार होतं ना, खूपच सुंदर. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही ताक रेसिपी नक्की ट्राय करा आणि ताक मसाला तयार करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पटकन ताक बनवता येईल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच छान छान रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका.